नमस्कार, मी अलविरा अझरुद्दीन शेख. आजच्या दिनविशेषाबद्दल बोलण्यास उभी आहे. आज 14 एप्रिल. आजच्या दिवशी 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे एक महामानव जन्माला आले. त्यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकरांचे नाव भीमराव. पुढे ते बाबासाहेब झाले. त्यांच्या महान कार्याने ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध झाले. पुढे त्यांच्या योगदानामुळे त्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले गेले. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कठीण परिस्थितीतून अशक्य असे ध्येय साध्य केले. त्यासाठी शिक्षण हाच एक पर्याय आहे हे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र जगाला दिला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे ते म्हणत. त्यांनी जगाला समतेचा, बंधुतेचा मार्ग दाखवला. त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. बाबासाहेबांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. अन्यायाविरुद्ध लढावं कसं, हक्कासाठी लढावं कसं हे त्यांनी दाखवले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला. त्यांच्या या महान कार्यामुळे आपल्या महाराष्ट्रात त्यांची जयंती ज्ञान दिन म्हणून साजरी केली जाते आणि 7 नोव्हेंबर हा त्यांचा शाळा प्रवेश दिन, विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांची जयंती आपण मोठ्या आदराने, उत्साहाने साजरी करतो. अशा या महामानवाचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. त्यांच्या कार्याची, विचारांची गरज आजही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, प्रेरणा देणारी आहे. अशा या महान व्यक्तिमत्वाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.